नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी अगदी चटपटीत आणि चमचमीत अशी गवार बनवणार आहोत. तर पहा, या ठिकाणी मी गवार घेतलेली आहे अर्धा किलो. छान अशी निवडून घेतलेली आहे, मीडियम साईजने अशी तोडलेली आहे. पहा, आता मी याला पाण्यात भिजत ठेवते स्वच्छ, जेणेकरून त्यातली माती सर्व निघून जाईल. पहा, पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची एकदा पाण्याखाली. तर आता यासाठी आपण वाटण करणार आहोत. लसूण घेतलेला आहे, मिरची आणि अद्रक, तर एवढं आपण वाटणार आहोत. आणि शेंगदाण्याचं कूट करणार आहे मी, हा कूट वेगळा करणार आहे. हे वाटण पहिल्यांदा वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. पाणी न घालता सुकंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, आता यामध्ये 1 चमचा जिरं घालते मी. जिरं टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता कढई तापायला ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊयात. तेल छान असं गरम झालं की मोहरी घातली. आता त्यामध्ये जिरे घालूया. जिरं आणि मोहरी छान असे मस्त फुललेले आहे. आता लसूण घालूया थोडासा टेचलेला. आपण वाटणाला देखील घातला आहे, त्यामुळे फोडणीला थोडासा घालते. आता मी या ठिकाणी 1 मोठा कांदा बारीक कापून घेतला होता, तो कांदा यामध्ये घातलेला आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. पहा, मस्त कांदा शिजून द्यायचा आहे व्यवस्थित. तर टिफिनसाठी म्हणा किंवा रोजच्या जेवणासाठी देखील तुम्ही अशा पद्धतीने ही गवारीची भाजी बनवू शकता. अगदी सहज होते. कांदा मस्त असा परतत आला आहे आपला. आता आणखी थोडासा परतला की आपण यामध्ये मसाला घालणार आहोत, आपण वाटून घेतलेला. पहा, मिरची, लसूण आणि अद्रक आपण वाटून घेतलं होतं, ते यामध्ये घालून घेते. ते देखील तेलावर मिनिटभरासाठी असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत छान असं मस्त परतून घ्यायचे तेलात. अशा पद्धतीने व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपी दिसतील. पहा, अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण 1 टमॅटो बारीक कापून घेतला होता, तो घातलेला आहे. टमॅटो देखील छान मऊसूद असा शिजून द्यायचा आपल्याला. त्यामध्ये मसाले घालूया. लाल तिखट घातलेलं आहे, हळद 1 चमचा, गरम मसाला घालते थोडा, तरीवाला लाल तिखट देखील घातले थोडं. आता किचन किंग मसाला घालूया. हिंग घालते आणि कोथिंबीर घालते बारीक चिरलेली, आणि सर्व मसाले असे मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी घालते मी, जेणेकरून मसाला करपत नाही आपला, सुक्का मसाला आहे त्यामुळे. पहा, त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालते. थोडेसे मसाले परतले फक्त मिनिटभर की थोडंसं गरम पाणी घालून त्यांना छान असं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून मसाला करपत नाही. आता मीठ घालायचं चवीप्रमाणे, आणि ठसका देखील बसत नाही. हे पहा, छान असं मस्त मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. मस्त मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकल्यामुळे छान अशी तरी देखील छान येते. पहा, मस्त भाजले की त्यामध्ये गवार घालून घेणार आहोत. जास्त बारीक नाही केलेली मी गवार, अशी मोठी मोठीच तोडून घेतलेली आहे. पहा, आणि छान असे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून तो मसाला सर्व भाजीला व्यवस्थित लागेल. हे पहा, अशा पद्धतीने छान असं हलवून घ्यायचं आपल्याला गवार. अगदी झटपट होते, जास्त वेळ नाही लागत भाजी शिजायला. आता यामध्ये मिक्स झाली की यामध्ये दाण्यांचा कूट घालते. 3 चमचा कूट घालते मी दाण्यांचा. छोटा चमचा, तो चमचा, 3 चमचे घातलेले आहेत. मोठा चमचा असेल तर तुम्ही 2 घातले तरीसुद्धा चालतील. ते देखील सर्व बाजूने व्यवस्थित हलवून घ्यायचे. पहा, कूट मस्त असं हलवून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये अर्धा ग्लास फक्त पाणी घातलेलं आहे मी. पहा, गवार शिजण्यासाठी फक्त अर्धा ग्लासच पाणी घातलं आहे. त्याला हलवून घेऊया व्यवस्थित. आता यामध्ये झाकण ठेवून द्यायचं आपल्याला. झाकण ठेवून 15 मिनटं
बारीक गॅसवर छान गवार शिजवून द्यायची आहे. पहा 15 मिनटानंतर छान अशी गवार शिजलेली आहे आपली, पाहू शकता मस्त चमचमीत झालेली आहे. झाकण ठेवल्यामुळे तिचा हिरवा कलर थोडा कमी झाला आहे. हे पहा अगदी सहज कोणीही बनवू शकते, चवीला देखील छान लागते. हे पहा अशा पद्धतीने आपली गवारीची भाजी तयार झाली आहे. वरून कोथिंबीर टाकते मी थोडी. यासोबत गरमागरम भाकरी सोबत देखील तुम्ही खाऊ शकता. पहा तांदळाची भाकरी केलेली आहे, त्यासोबत कांदा मस्त लागतो खायला. हे पहा मी डिश सर्व करून दाखवते तुम्हाला, एकदम भारी लागते. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. खूप छान लागते चवीला भाजी. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. अशा पद्धतीने आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे. पहा भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.